कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई बाबा तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मग प्लीज काळजी करू नका अक्षू, आणि मला अडवू नका आता प्लीज। हे बघा, मी जिथे जाईन ना तिथे माझ्या बरोबर चंचला असेल, ती राहील माझ्या बरोबर। चल आपण निघूया। हे खरं तर नाही का समजा माझ्यामुळेच झालंय। मी आज घर सोडून जायला पाहिजे। हे बघ, तू आता नाटक करू नकोस। आधीच ताई आल्यामुळे त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला होता आणि तू आल्यामुळे तर कडेलोट झालाय फक्त। मीरा गप्प बस। मास्तरीन बाई तू थांब बर का, मी जाती। थांब, मी तुला एकटीला कुठेही जाऊ देणार नाही। माझी जबाबदारी असतो। अक्षू ऐक ना, अहो सांगा ना। अक्षरा प्लीज। बाबा मी प्लीज म्हणते तुम्हाला, प्लीज तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मग माझी काळजी करू नका, मी खंबीर आहे। माझ्याबरोबर काही वाईट होणार नाही, समर्थ आहे। चल एक 5-10 मिनिटं थांब। अक्षरा ऐक ना। अक्षरा ऐक ग। अक्षू तुझी फरफट कशा पायी? अक्षरा ऐक ना। ऐका, माझा निर्णय झालाय। चल अक्षरा अक्षू ऐक ना। अक्षू प्लीज प्लीज ऐक माझं, नको जाऊस। काय चाललंय का इथं? बरं झालं वेळेवर आलात। ते मी तुम्हाला सांगितलं होतं ना ते। हा गेला कुणीकडे तो? निखिल कुणीकडे गेला तो? हा बर। चंचे काय बाळ इथं काय करलेस तू? हा मग काय करणार होते म्या? तुम्ही मला समजा निवाऱ्यावर सोडलो, कुठं मी थारा नाही, मला खायचे पैसे वांदे चालते, मग काय जाणार कुठं? शेवटी विचार केला, मास्तरीन बाईकडे आले, तिनं सांभाळलं मला। सांभाळलं? एक फोन करता येत नाही तुला आमासने? हा तिकडे त्या दवाखान्यात बी जाऊन आलो मी, तिथे नव्हतीस तू, कुणीकडे उलटली होतीस? हा मग काय बरं झाल्यावर तिथंच ठेवणार आहे तोय मला, आणि ते काय हॉटेल आहे तिथंच ठेवायला? तिथे पेशंट भी होते, मला लय कस तरी व्हायला लागला, मग आले म्या। तू येडी म्हणजे येडीच राहणार बघ चंचे। आता कोण सुद्धा घर सोडून जायची काय सुद्धा गरज नाही, कोण जाणार नाही इथनं बाहेर, बरं काय मोठ्या मास्तरीन बाई? हा हिचा प्रॉब्लेम होता ना तुम्हाला, मी हिला घेऊन चाललोय, तुमचा प्रॉब्लेम संपवतो। आणि ती परत इकडे येणार नाही ह्याचं नियोजन मी लावतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका। इथनं कोण सुद्धा घर सोडून जाणार नाही। मोठ्या मास्तर तू चल बा। अधिपती कुठे घेऊन चाललाय मला? घरला अजून कोणीकडे? चल। अहो काय खुळबी लागलाय तुम्हाला? आणि मावशीला काय सांगणार? तुमचा सबूत मोडणार होय तुम्ही? तो लोड तू घेऊ नकोस, ते बघतो मी काय करायचं, काय नियोजन लावायचं, तू चल। पण इथेच तर होते पेपर्स, ते अचानक कुठे गेले? काय गो, मी आत पण सगळीकडे शोधले, सापडले का ग? नाही ना, कुठेच नाही आतमध्ये। काय कमाल आहे ना। इरा तू ठेवलेस का ग कुठे? अगं आई काही काय बोलतेस? मी का ठेवेन?
अगं त्या चंचलानी सगळे आरोप तुझ्यावरच केले होते ना. हो बाबा, पण ते खोटे आहेत आणि मला एक कळत नाहीये, तुम्ही त्या परक्या मुलीवर का विश्वास ठेवताय? अगं बरोबर आहे इरा, पण तूच म्हटली होतीस ना आरोप खोटा आहे, मी सिद्ध करून दाखवणार. मग पेपर्स नसतील तर तू सिद्ध कसं करणार? म्हणून आम्हाला वाटलं की तूच ठेवले असतील कुठेतरी. हो ताई, मलाही मान्य आहे सगळं. ताई तसं खरंच काही नाहीये, मी नाही ठेवलेत पेपर्स. उलट मला पण पेपर्स पाहिजेत, मी पण शोधतेच आहे ना. मला एक कळत नाहीये ग, इराने हे केलेलं नाहीये आणि चंचला हे करणं शक्यच नाही. मग कुठे गेले असतील ग? का? ती का नाही काय करू शकत? अगं ती असं कशाला करेल काही? बाबा आपल्याला काय माहिती, कदाचित हेच करण्यासाठी ती आली असेल आपल्या घरी. असं का म्हणतेस तू? तुला असं काही माहितीये का जे आम्हाला माहित नाहीये? अगं ताई, असं काही नाही, म्हणजे मी आपला एक अंदाज बांधला ना. असं काही माझ्या मनात काही नाहीये. तू हे बघ, उगीच काही तर्क लावू नकोस आता. नाही नाही, पण तू जे म्हणतेस ते ऍक्च्युली बरोबर आहे. कारण मॅडमनी चंचलाला त्या घरातनं हाकलून दिलं होतं. मग कदाचित चंचला आपल्याकडे राहायला आली हे त्यांना कळलं असेल. अगं त्यांना कसं कळेल पण हे? इरा निखिलला बोलली असेल, निखिल फॅक्टरीत कुणाला तरी बोलला असेल आणि असं त्यांना कळलं असेल कानोकानी. हा, हेच म्हणते मी. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला असं म्हणायचंय की भुवनेश्वरी मॅडमना जर खरंच कळलं असेल की आपण चंचलाला आपल्याकडे ठेवून घेतलंय तर त्यांना ते आवडलं नसणारच ना. आणि मग आवडलं नाही म्हणताना त्यांनी असं काहीतरी वेडवाकडं केलेलं असण्याची शक्यता आहेच. अक्षरा, आता तू तिकडे जाऊ नकोस. नाही म्हणजे याच गोष्टीमुळे तुला घरातून बाहेर पडावं लागलं होतं ना. आई, पडावं नाही लागलंय, बाहेर काढलंय तिला. हे का सोडते का बघ आता. हे का काय यामध्ये? सत्य बाहेर काढणं हा जर तुम्हाला हेकेखोरपणा वाटत असेल तर ठीक आहे. मी नाही अशी खाली मान घालून सगळं सहन करू शकत. मी नाही शांत बसू शकत. थांब आता, तू नाही इरा, मी शोधणार ते पेपर्स, काही झालं तरी. चल आपण दोघी शोधूया. आता कुठे शोधणार आहात? किचन पासून बाथरूम पर्यंत अख्खं घर पालथं घालून जाते. आता कुठे शोधणार आहात? खरंच जर भुवनेश्वरी मॅडमना कळलं असेल तर चंचला घेऊन नसेल ना गेली ते पेपर्स. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.